acceleration. Acceleration means the rate of change of velocity is called acceleration. Change in velocity. Change in velocity means final velocity minus initial velocity upon time. So acceleration is equals to change in velocity upon time. Whenever there is rate, जेव्हा जेव्हा रेट हा शब्द येईल, रेट म्हणजे अपॉन टाईम, आणि चेंज म्हणजे फायनल मायनस इनिशियल. इथे चेंज ऑफ वेलॉसिटी आहे, म्हणजेच फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी इज डिनोटेड बाय लेटर यू. इनिशियल वेलॉसिटीला आपण यू, स्मॉल यू या अक्षराने दर्शवतो. अँड फायनल वेलॉसिटी इज इंडिकेटेड बाय व्ही. फायनल वेलॉसिटीला आपण व्हीने इंडिकेट करतो, और डिनोटेड बाय व्ही. सो acceleration becomes change in velocity. Change in velocity means final velocity minus initial velocity, and rate म्हटलं तर upon time. The formula becomes acceleration is equals to final velocity minus initial velocity upon time. Now we will put their abbreviations. For acceleration we use letter A, final velocity V, for initial velocity U, and for time T. So the formula becomes A is equals to V minus U upon T. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपण तयार करू. ॲक्सलरेशनला ए नी दर्शवतात, फायनल वेलॉसिटीला व्ही नी दर्शवतात, इनिशियल वेलॉसिटीला यू नी, आणि टाईमला टी नी. तर फॉर्म्युला बनतो A is equals to V minus U upon T. आता दोन प्रकारचे ॲक्सलरेशन. देर आर टू टाइप्स ऑफ ॲक्सलरेशन, युनिफॉर्म ॲक्सलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. युनिफॉर्म ॲक्सलरेशन मीन्स if the velocity changes in equal amount in equal interval of time. जर वेलॉसिटी इक्वल अमाऊंटमध्ये वाढत असेल आणि इक्वल इंटरवलमध्ये, जसं 0 हे इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल्स टू 0, म्हणजे सुरुवातीला ती वस्तू रेस्टमध्ये आहे, म्हणजेच त्याची वेलॉसिटी 0 आहे. आफ्टर 1 सेकंड, 1 सेकंदानंतर इट्स वेलॉसिटी बिकम्स 2, म्हणजे एका सेकंदामध्ये वेलॉसिटी 0 पासून 2 पर्यंत वाढली, म्हणजे 2 मीटर पर सेकंदनी इन्क्रीज झाली. नेक्स्ट सेकंड सेकंडमध्ये वेलॉसिटी चेंजेस फ्रॉम 2 to 4. अगेन द वेलॉसिटी चेंज बाय 2. अगेन इन द थर्ड सेकंड वेलॉसिटी चेंजेस फ्रॉम 4 to 6, म्हणजे परत 2. एव्हरी टाइम इन ईच सेकंड वेलॉसिटी इज इन्क्रीजिंग बाय 2. सो इट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म ॲक्सलरेशन. युनिफॉर्म ॲक्सलरेशन का म्हणतो आपण, की प्रत्येक सेकंदाला, पहिल्या सेकंदाला 2 नी वेलॉसिटी वाढली, दुसऱ्या सेकंदामध्ये सुद्धा 2 नी वाढली, 2 पासून 4 म्हणजे 2 नी वाढली, तिसऱ्या सेकंदाला परत 4 पासून 6 वर गेली, म्हणजे अगेन इट इज इन्क्रीज बाय 2. इन 4 सेकंड द वेलॉसिटी चेंजेस फ्रॉम 6 to 8, अगेन बाय 2. सो इन एव्हरी इंटरवल, इक्वल इंटरवल, velocity is changing in equal amount. Every second the velocity is changing by 2 meter per second. Then such acceleration is called as uniform acceleration. Then second, non-uniform acceleration. In this, initial velocity is 0 meter per second. In first second, velocity changes from 0 to 3, means the velocity is increased by 3 meter per second. Then in second velocity changes from 3 to 5, means here the velocity is increased by 2. In third second, velocity is changing from 5 to 6, it is increased by 1. So in this, velocity is changing but not in same amount.
नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणजे जर वेलॉसिटी प्रत्येक सेकंदाला जर सारख्याने जर वाढत असेल तर युनिफॉर्म. इथे काय बघतो आहे आपण की पहिल्या सेकंदाला इन द फर्स्ट सेकंद वेलॉसिटी इज इन्क्रीज बाय 3. पहिल्या सेकंदामध्ये वेलॉसिटी 0 3 म्हणजे 3 मीटर पर सेकंदनी वाढली. सेकंड सेकंदाला 3 5 म्हणजे 2 मीटर पर सेकंदनी इन्क्रीज झाली. थर्ड सेकंडला 5 to 6 म्हणजे 1 मीटर पर सेकंदनी. या ठिकाणी इन दिस सिच्युएशन द वेलॉसिटी इज नॉट इन्क्रीजिंग इन द सेम अमाऊंट. इथे वेलॉसिटी वाढत आहे पण सारख्या प्रमाणात वाढत नाही आहे, कुठे कमी कधी जास्त. आणि त्यामुळे अशा ॲक्सलरेशनला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल amount in equal interval of time, then it is called as non-uniform acceleration. There are 3 types of acceleration: positive acceleration, negative acceleration and zero acceleration. Positive acceleration, when the velocity of an object increase, म्हणजे जेव्हा वेलॉसिटी वाढत जाते तेव्हा त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. इन पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन आर सेम. जेव्हा पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन असते तेव्हा वेलॉसिटीची डायरेक्शन आणि ॲक्सलरेशनची डायरेक्शन सेम असते. म्हणजे जेव्हा वेलॉसिटी वाढत जाते, समजा कन्सिडर अ बस स्टार्ट्स फ्रॉम द रेस्ट and then its speed goes on increasing. It is a positive acceleration. बस थांबलेली आहे, रेस्टमध्ये आहे आणि त्यानंतर ती आपली स्पीड हळूहळू वाढवत आहे, त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. वेन द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, जेव्हा वेलॉसिटी वाढते, एखादी वस्तू स्थिर आहे आणि मग तिची वेलॉसिटी, त्या वस्तूची वेलॉसिटी वाढत जाते, इन्क्रीज होत जाते, त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. जेव्हा पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन होत असते तेव्हा वेलॉसिटीची डायरेक्शन आणि ॲक्सलरेशनची डायरेक्शन सेम असते. म्हणजे वेलॉसिटी वाढत आहे, ॲक्सलरेशनही वाढत आहे, तर याला म्हणू आपण पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. सेकंड इज निगेटिव्ह ॲक्सलरेशन. when the velocity of an object decreases, जेव्हा वेलॉसिटी, एखाद्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी कमी होत जाते, त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह ॲक्सलरेशन. फॉर एक्झाम्पल, अ बस इज इन मोशन. इट हॅज इनिशियल वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंद. एक बस आहे ज्याची सुरुवातीलाच इनिशियल वेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंद. नाव द ड्रायव्हर अप्लायज द ब्रेक्स. आता ड्रायव्हर त्याच्यावर ब्रेक अप्लाय करत आहे. जसे तो ब्रेक लावतो, ॲज सून ॲज ही प्रेस द ब्रेक, द वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. वेलॉसिटी हळूहळू काय होत आहे, ब्रेक अप्लाय केल्यानंतर वेलॉसिटी कमी होत आहे. पहिले 10 मीटर इनिशियली 10 मीटर पर सेकंद, then it decreases to 8 meter per second, then 6 meter, then 4, then 2, and finally it comes to the rest, that is 0. It means that when the velocity goes on decreasing, then it is called as negative acceleration. जेव्हा वेलॉसिटी म्हणजे एखादी गाडी, एखादी वस्तू सुरुवातीला वेलॉसिटी आहे त्याला जास्त आहे, नंतर हळूहळू कमी होत आहे. म्हणजे प्लॅटफॉर्मवर रेल्वे येऊन थांबत आहे, तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह ॲक्सलरेशन. प्लॅटफॉर्मवरून रेल्वे जात आहे, then it is an example of positive acceleration. Means railway starts moving from the platform, it is an example of positive acceleration. And if the railway is coming to the rest on the platform, then it is an example of negative acceleration. In negative acceleration, direction of velocity and direction of acceleration are opposite. निगेटिव्ह ॲक्सलरेशनमध्ये वेलॉसिटीची डायरेक्शन आणि ॲक्सलरेशनची डायरेक्शन अपोजिट असते. म्हणजे वेलॉसिटी
कमी होत जाते आणि याला म्हणू आपण निगेटिव्ह ॲक्सलरेशन. द थर्ड इज झिरो ॲक्सलरेशन. Zero acceleration means if the velocity of an object does not change with time. वेळेनुसार त्या ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीमध्ये कुठलाही बदल होत नाही. जशी एखादी सपोज अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. एक ऑब्जेक्ट आहे आणि तो रेस्टमध्ये आहे, थांबलेल्या अवस्थेत आहे. व्हॉट हॅपन? First second its velocity is 0. In the second second again its velocity is 0. After 3 seconds again its velocity is 0. It means that at every interval, in equal interval, the velocity remains same. Then it is called as zero acceleration. समजा एक बस आहे किंवा एक गाडी आहे, ती ॲट रेस्टमध्ये आहे, म्हणजे थांबलेल्या अवस्थेमध्ये आहे. पहिल्या फर्स्ट सेकंडला त्याची वेलॉसिटी 0 आहे. सेकंड सेकंड नंतर सुद्धा त्याची वेलॉसिटी 0 आहे. थर्ड सेकंड नंतर परत त्याची वेलॉसिटी 0 आहे. म्हणजे थांबलेल्या वस्तूची स्पीड ही प्रत्येक सेकंदाला सारखीच असते. आणि जर प्रत्येक सेकंदाला प्रत्येक सेम इंटरवलमध्ये जर त्याची वेलॉसिटी सेम राहत असेल, दॅन इट इज कॉल्ड ॲज झिरो ॲक्सलरेशन. झिरो ॲक्सलरेशन मीन्स इफ द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज. When an object is at rest, its velocity remains constant. So, any object at rest is considered to be having zero acceleration. So, we have learned 3 types of acceleration. When the velocity goes on increasing, positive acceleration. When velocity goes on decreasing, negative acceleration. When there is no change in the velocity, it is zero acceleration. Positive acceleration म्हणजे जर वस्तूची वेलॉसिटी वाढत जात असेल तर पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. ऑब्जेक्टची वेलॉसिटी कमी होत जात असेल, म्हणजे 10 पासून 0 पर्यंत आला, कमी झाला, म्हणजेच काय झालं? निगेटिव्ह ॲक्सलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनमध्ये initial velocity is always smaller and final velocity is greater. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन कसं लक्षात ठेवायचं? जर इनिशियल वेलॉसिटी कमी असेल आणि फायनल वेलॉसिटी जास्त असेल तर पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. जर इनिशियल वेलॉसिटी जास्त असेल आणि फायनल वेलॉसिटी कमी होत असेल, दॅन इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह ॲक्सलरेशन. निगेटिव्ह ॲक्सलरेशनलाच आपण डिसिलरेशन सुद्धा म्हणू शकतो किंवा रिटार्डेशन. आणि जर इफ एन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज इट्स वेलॉसिटी, त्याची वेलॉसिटी बदलतच नसेल, देन इट इज कॉल्ड ॲज झिरो ॲक्सलरेशन.